मनोज जरांगे यांनी सगळे सोयरेबाबत केलेली मागणी सरकारकडून पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। कुणबी नोंद आढळल्यास सगळे सोयऱ्यांनाही आता आरक्षण मिळणार आहे असं सूत्रांच्या हवाल्याने कळतंय। विधी विभागाच्या सचिवांनी कायदे तज्ञांकडून या संदर्भातला सल्ला घेतलेला होता अशीही माहिती सूत्रांनी दिली। आंदोलनाआधी आरक्षणावर तोडगा काढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि जरांगे यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नसल्याची माहिती देखील आता सूत्रांकडून कळतेय। मराठा आरक्षणाबाबत आता सरकारकडून जोरदार हालचालींना वेग आलेला आहे आणि या संदर्भातली अतिशय मोठी घडामोड फक्त साम टीव्हीवर मनोज जरांगे यांनी सगळे सोयरेबाबत केलेली मागणी सरकारकडून पूर्ण झाली आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। कुणबी नोंद आढळल्यास आता सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण मिळणार आहे असंही सूत्रांच्या हवाल्याने कळतंय। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी प्रमोद जगताप देत आहेत। प्रमोद, खरं तर जरांगे यांच्या कठीण मागण्यांपैकी एक अशी ही मागणी होती आणि आता ही देखील मागणी पूर्ण होताना दिसतेय। म्हणजे आता मराठा आरक्षणाचा मार्ग कुठेतरी मोकळा झाला असं म्हणायचं का? काय अधिकचे अपडेट्स आहेत? अगदी ऋतुजा, आपण जर बघितलं तर सरकारकडून मनोज जरांगे यांना मुंबईला न येऊ देण्यावरती खूप ठाम सरकार असल्याचं बघायला मिळते। कारण अगदी 4 दिवस बाकी आहेत। कारण 20 तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे स्वतः मुंबईला जाणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिलेली होती आणि त्यांचं जो मत आहे ते आहे की सगळे सोयरे जे आहेत त्यांना कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र दिली जावेत आणि तो जर दिला गेला तर आमचा मुद्दा जो आहे तो सुटणार आहे। पण मागच्या काही दिवसापासून सरकारकडून रक्ताच्या नातेवाईकांना हे प्रमाणपत्र दिली जाणार असल्याचं सांगितलं जात होतं। पण मनोज जरांगे पाटील मात्र सगळे सोयरे या मुद्द्यावरती ठाम असल्याचं बघायला मिळतं। आता जी माहिती मिळते ऋतुजा आपल्याला सूत्रांच्या हवाल्याने, त्या माहितीनुसार सरकारकडून ही मागणी पूर्ण केली गेली आहे अशी माहिती आपल्याला मिळते। त्यानुसार आपण जर बघितलं तर बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव जे मंगेश चिवटे हे दोघंही 2 दिवसापासून खरं तर मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांची देखील चर्चा सुरू आहे। त्या सगळ्या संदर्भात तोडगा निघण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर सरकार पातळीवर देखील खूप जोरदार हालचाली सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। ऋतुजा, मनोज जरांगे यांना मुंबईकडे येऊ न देण्यावरती सरकार काम करत आहे। खास करून जर बघायला गेलं आपण तर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे दोघंही या सगळ्या आंदोलनावरती लक्ष ठेवून आहेत। तोडगा काढण्यावरती सरकारचं जे मत आहे ते खूप पॉझिटिव्ह असल्याची माहिती आपल्याला सरकारमधील एका मंत्र्यानं दिलेली आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर मनोज जरांगे जर समजा कदाचित मुंबईकडे निघाले तर हे आंदोलन हँडल करणं खूप मुश्किल जाईल। कारण मॉब जो आहे तो खूप मोठा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जो आकडा सांगितला ऋतुजा कालच, त्या आकड्यानुसार जर बघायला गेलं तर मुंबईमध्ये ही सगळी संख्या आली तर हे सगळं आंदोलन हाताळणं सरकारसाठी खूप जिकिरीचं ठरू शकतं, अडचणीचं ठरू शकतं। म्हणून सरकारकडून हाच प्रयत्न केला जात आहे की मनोज जरांगे पाटील यांना मुंबईकडे येऊ न द्यायचं आणि त्याच अनुषंगाने खरं तर सरकार पातळीवरती खूप हालचाली सुरू आहेत। दुसरीकडे मनोज जरांगे यांची मागणी झाली मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून हालचाली या सुरू करण्यात आलेल्या आहेत। प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। मनोज जरांगे यांनी